झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 20 मे 2026च्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। तुळजापूर बायपास रामदारा तलावाजवळ भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी। अपघात होताच आमदार राणा जगजितसिंह पाटील घटनास्थळी त्वरित झाले दाखल। जखमींना तात्काळ मदत व वैद्यकीय उपचारासाठी रवाना। वेगावर मर्यादा व वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन। शुक्रवार दिनांक 22 मे रोजी RP कॉलेज येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन धाराशिव उस्मानाबाद तर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन। 290 विविध विषयातील पदाकरिता होणार हा रोजगार मेळावा। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या महामंडळाच्या बसचे बिघडणे थांबेना। धाराशिव केशेगाव गाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरच भर चौकात बंद पडली। वाहतुकीचा झाला खोळंबा। पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची आहे गरज। तुगाव तालुका उमरगा येथे भालचंद्र कांबळे यांना चौघांनी केली बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ। मुरुम पोलीस ठाण्यात चौघावर अट्रॉसिटीचा गुन्हा झाला दाखल। तुळजापूर तालुक्यात वडगाव काठी येथे 5 जणांनी पंकज धावणे यांना मारहाण करून 2.5 तोळ्याची साखळीचे केले पलायन। 5 जणांविरोधात तामळवाडी येथे तक्रार दाखल व गुन्हा नोंद। कंधारी तालुका परांडा येथे बांधावरील वाळलेले गवत जळाल्याने उडाला मोठा भडका। या आगीत भडक्यात झाले केळीच्या बागेसह 11 ते 12 लाखाचे नुकसान। राजेंद्र रामहरी मोरेवर आंबी पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल। गाजलेल्या लाडक्या बहिणीला दिला सरकारने झटका। KYC नंतर गरज सरो आणि वैध मरो, अनेक बहिणींना सोडले वाऱ्यावर, केले अनुदान बंद। तुळजापूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची महामार्ग पोलिसांकडून विविध तपासणीच्या नावाखाली केली जाते मोठी लूट। वाहनधारकांकडून केला जातोय आरोप। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय। सहाय्यक टंकलेखन चाचणी पूर्णपणे रद्द। मुख्य परीक्षेनंतर होणार अंतिम यादी जाहीर। धाराशिव उस्मानाबाद SIR कार्यक्रमाला सुरुवात। दुबार नावे असलेली 1.5 लाख नावे मतदार यादीतून वगळणार, जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांची माहिती। धाराशिव मतदारसंघाला परिसीमनाचा खोडा। विधान परिषद मतदारसंघाचे नाव उस्मानाबाद विधान परिषद असेच राहणार। या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद। पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल।